चंदगडमध्ये 50% कंत्राटी ग्रामसेवक असल्याचा ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांचा दावा. कायमस्वरूपी नियुक्त्यांची मागणी. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना तातडीने दखल घेण्याचं आवाहन. मागण्या मान्य न झाल्यास जिल्हा परिषद कार्यालयावर आंदोलनाचा इशारा. चंदगड तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर कंत्राटी ग्रामसेवकांकडून कामकाज सुरू असल्याचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी या प्रश्नावर प्रशासनावर तीव्र टीका करत तालुक्यात तब्बल 50% ग्रामसेवक कंत्राटी असल्याचा दावा केला. ही राज्यातील विक्रमी बाब असून चंदगडचे नाव ग्रीनिच बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवावे अशी उपरोधिक प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चंदगड तालुक्यातील परिस्थितीकडे गांभीर्याने लक्ष द्यावे असे आवाहन करत त्यांनी सांगितले, चंदगडमध्ये नियुक्त होणारे अनेक कंत्राटी ग्रामसेवक 3 वर्षाची सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्या मूळ तालुक्यात परत जातात. त्यामुळे चंदगड हा ग्रामसेवकांचे प्रशिक्षण केंद्र बनला आहे का असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी म्हटले. सततच्या बदल्यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजात सातत्य राहत नाही. स्थानिक प्रश्नांची जाण असलेले कर्मचारी उपलब्ध होत नसल्याने शासनाच्या विविध योजना, ग्रामविकासाची कामे आणि प्रशासकीय जबाबदाऱ्यांवर परिणाम होत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. चंदगडसारख्या दुर्गम आणि सीमावर्ती तालुक्यात ग्रामपंचायतीच्या वाढत्या जबाबदाऱ्या लक्षात घेऊन सर्व रिक्त पदे कायमस्वरूपी ग्रामसेवकांच्या नियुक्तीद्वारे भरावीत आणि कंत्राटी व्यवस्थेवरील अवलंबित्व कमी करावे अशी मागणी त्यांनी केली. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन संबंधित ग्रामपंचायतीमध्ये नियमित ग्रामसेवकांची नियुक्ती करावी, अन्यथा कोल्हापूर जिल्हा परिषद कार्यालयावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनाला कुलूप ठोकण्यात येईल असा इशाराही ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांनी दिला. दरम्यान या वक्तव्यामुळे चंदगड तालुक्यातील ग्रामसेवकांची रिक्त पदे, कंत्राटी नियुक्त्या आणि ग्रामविकास यंत्रणेच्या कार्यक्षमतेचा प्रश्न पुन्हा चर्चेत आला असून जिल्हा प्रशासन या मागण्यांवर कोणती भूमिका घेते याकडे तालुक्यातील ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.